श्रीराम समर्थ श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ तव संतन की जय भारत माता की जय सोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 20 समास 8 याचा प्रारंभ आज आपण करत आहोत। या समासाचं नाव श्री समर्थांनी देहे क्षेत्र निरूपण नाम असं दिलेलं आहे। देह क्षेत्र निरूपण नामामध्ये समर्थ काय म्हणतात ते आपण आज श्रवण करणार आहोत। श्रीराम समर्थ श्रीराम। विधी प्रपंच तरु वाढला वाढता वाढता विस्तीर्ण झाला फळे येता विश्रांती पावला बहुत प्राणी श्रीराम। समर्थांनी विधी प्रपंच याचा अर्थ ब्रह्मदेवाने केलेला हा संसार। विधी प्रपंच म्हणजे काय तर ब्रह्मदेवाने केलेला हा प्रपंच हळूहळू वाढत वाढत गेलेला आहे। सगळी सृष्टी निर्माण झाली, वाढता वाढता विस्तीर्ण झाला। आपण मागे पाहिलं आपण की पृथ्वी निर्माण झाली, त्यातून चारी खाणी वाणी सगळ्या इथून निर्माण झाल्या, नाना प्रकारचे देह निर्माण झाले आणि सर्व त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या सामर्थ्याने ते विचरू लागले आणि हळूहळू त्यांचीही संख्या वाढू लागली। समर्थ म्हणतात आहे, नाना फळे रसाळे लागली नाना जिनसी गोडी झाले गोडी पहावया निर्माण केली नाना शरीरे श्रीराम। गोडी हा शब्द जर विचार केला तर नाना प्रकारचे फळं आहेत, नाना प्रकारच्या चवी आहेत, ह्या सगळ्या निर्माण केल्या आणि त्या निर्माण करून त्या चाखण्यासाठी त्याचा उपभोग घेण्यासाठी शरीर सुद्धा निर्माण केली। गोडी चाखावया निर्माण केली नाना शरीरे। निर्माण झाले उत्तम विषय, अनेक प्रकारचे विषय निर्माण झाले। शरीरे विण भोगता नये म्हणून निर्मिला उपाय नाना शरीरे श्रीराम। नाना प्रकारचे विषय निर्माण केले, मग त्या नाना प्रकारच्या विषयांचा भोग घेण्यासाठी नाना शरीरे निर्माण केली आणि समर्थ म्हणतात त्या नाना शरीरांना नाना प्रकारची इंद्रिय बहाल केली। त्या इंद्रियांच्या करवी विषयांचा भोग जीव हा घेत असतो। म्हणून समर्थ म्हणतात आहे, ज्ञान इंद्रिय निर्माण केली भिन्न भिन्न गुणांची वर्णिली निर्मिली एका शरीराशी लागली परिवेगळाली श्रीराम। एका शरीराला नाना प्रकारचे ज्ञान इंद्रिय लागलेली आहे। किती आहे प्रकारचे ज्ञान इंद्रिय? ज्ञानेंद्रिय आपले 5 आहे। आपण त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतो। ते ज्ञानेंद्रिय ज्या इंद्रियांच्या माध्यमातून आम्हाला भौतिक जगताचं ज्ञान होते त्याला आम्ही ज्ञानेंद्रिय असं म्हणतो। त्यापैकी डोळे आहेत, नाक आहे, जीभ आहे, कान आहे आणि त्वचा आहे। अशा प्रकारचे 5 इंद्रिय आम्हाला ज्ञानेंद्रिय म्हणून भगवंताने देऊ केले।
आता प्रत्येक इंद्रियाचं कार्य आणि प्रत्येक इंद्रियाचा विषय भिन्न करून टाकला आहे. जे डोळ्यांना कळते ते कानांना कळत नाही, जे कानांना ज्ञान येते ते जिभेला कळत नाही, जे जिभेला ज्ञान आहे ते त्वचेला कळत नाही, जे त्वचेला ज्ञान आहे ते डोळ्यांना कळत नाही. कोणाचं कोणाला कळत नाही. ज्याचा भोग त्यांनी भोगावा, ज्याच्या इंद्रियाचं सुख त्या त्या इंद्रियांनी ते घ्यावं. विषयाचं सेवन ते इंद्रिय हळूहळू करू लागले आणि विषयाची गोडी चाखू लागले. समर्थ म्हणतात, ज्ञान इंद्रिये निर्माण केली, भिन्न भिन्न गुणांची निर्मिली, या शरीरासी लागले, परिवेगळाली श्रीराम. श्रोत्र इंद्रिये शब्द पडिला, त्याचा भेद पाहिजे कळला, ऐसा उपाव निर्माण केला, इंद्रियामध्ये श्रीराम. पहिल्या इंद्रियांचा विचार केला, श्रोत्र इंद्रिय म्हणजे ऐकण्याचं इंद्रिय. त्यामुळे शब्द आम्हाला जे ऐकू येतात, नाना प्रकारचे आवाज ऐकू येतात, नाना प्रकारचे संवाद ऐकू येतात, ध्वनी ऐकू येतात, निसर्गामध्ये असलेले बदल ऐकू येतात, लोकांच्या मध्ये असलेला संवाद ऐकू येतो, नाना प्रकारचे संगीत ऐकू येते. जे जे ऐकण्याचं काम आहे ते कान करतात. कानाशिवाय शरीरातला कुठलाही इंद्रिय ऐकण्याचं काम करत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, त्वचे इंद्रिये शीतोष्ण भासे, चक्षु इंद्रिये सकळ दिसे, इंद्रियामध्ये गुण असे वेगळाले श्रीराम. इंद्रियानुसार विषय आणि विषयानुसार त्याचा तो गुण असा विषय मांडलेला आहे. समर्थ म्हणतात, त्वचेमध्ये आमची जी त्वचा आहे या त्वचेला शीतोष्ण कळते. गरम काय आहे, थंड काय आहे, स्पर्शाने आम्ही जाणू शकतो. आंधळे माणसांचा विचार जर तुम्ही केला तर त्या आंधळ्या माणसांना त्वचेच्या माध्यमातून ते सगळं ज्ञान प्राप्त करतात. आता त्याची ब्रेल लिपी आलेली आहे, भाषा सुद्धा ते शिकलेली आहे. त्वचेच्या माध्यमातून, स्पर्शाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचं त्याला ज्ञान होते. तसा आंधळा मनुष्य हा स्पर्शाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करतो. त्याला स्पर्श झाल्याबरोबर त्याला कळून येते काय येतं. तसा आंधळ्या माणसांना कानाच्या माध्यमातून सुद्धा ज्ञान प्राप्त होते. आमच्या हातातून कुठली वस्तू पडली आंधळ्या माणसाला न पाहता कळते. म्हणजे इथे नादाचा अभ्यास आणि स्पर्शाने त्या वस्तूचा भास हा माणसाला होत असतो. म्हणून त्वचा इंद्रिय हे शीतोष्ण नुसतं जाणत नाही, तर समर्थाने शीतोष्णामध्ये सगळे विषय घेतलेले आहेत. स्पर्शाने आमच्या हाताला जर समजा लोखंडाचा स्पर्श केला तर जाणवतो, आम्हाला फुलाचा स्पर्श केला तर जाणवतो. त्वचा बरोबर ओळखते. समर्थ पुढे म्हणतात, चक्षु इंद्रिय सगळं दिसे. डोळ्यांनी आम्हाला सगळं दिसते. कानाने दिसते का? नाही दिसत. पाहण्याचं काम डोळे करतात. आणि सगळेच प्राणी, मानव प्राण्याबद्दल नाहीये, जगातील सर्व प्राणी डोळ्यांनी पाहतात, सगळे प्राणी कानांनीच ऐकतात, सगळ्या प्रकारचा स्पर्श त्वचेला जाणवतो, सगळ्या प्रकारची चव जिभेलाच आहे. हे सगळ्या प्राण्यांना आहे. काय परमेश्वराने किमया केली असेल कल्पना करा. आपल्या कल्पनेच्या बाहेर भगवंताने केलेलं कार्य आहे. लाखो प्रकारचे जीवजंतू सगळ्या प्रकारचे उपभोग आणि भोग ते घेत असतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे, जिव्हेमध्ये रस चाखणे, घ्राणामध्ये परिमळ घेणे, इंद्रियामध्ये वेगळ्या गुणे भेद केले श्रीराम. म्हणून आतापर्यंत आम्ही सगळ्या प्रकारच्या इंद्रियांचा, ज्ञानेंद्रियांचा विचार केला. प्रत्येक ज्ञानेंद्रिय आपल्या आपल्या विषयाचं सेवन करत असतो. आम्हाला कानालाच गोड लागते, कानालाच त्याचा आवाज गोड वाटतो. चव जर घ्यायची असेल तर आम्हाला जिभेला त्याची चव कळू शकते.
सुंदर जर दृश्य असेल तर ते डोळ्याला दिसू शकते. स्पर्शाचं ज्ञान हे आपल्या कातडींनाच होऊ शकते. प्रत्येक इंद्रिय आपले आपले विषय त्या त्या पद्धतीने ते इंद्रियांकरवी ते उपभोगत असतात. त्याचा सगळा आनंद आमच्या जीवाला होतो, आमच्या आत्म्याला होतो. समर्थांनी त्याला अंतरात्मा म्हटलंय. अंतरात्मा चंचल आहे. तो सगळ्या प्रकारचा विषय भोग इंद्रियांकरवी आपल्यापर्यंत पोहोचवतो. जसं आपल्या घरामध्ये असलेली जी वीज आहे ती आपल्या घरात कशाच्या माध्यमातून येते आहे, तर ती ताराच्या माध्यमातून येते. ती तार आहे म्हणून इथला लाईट लागतो. त्याप्रमाणे सगळी इंद्रिय आमच्या हृदयाला जोडलेली आहेत, आमच्या त्या अंतःकरणाला जोडलेले आहेत, आणि त्या अंतःकरणाला तो आनंद पोहोचवतात. इंद्रिय म्हणजे तार आहेत आणि अंतःकरण, या अंतःकरणाला मिळालेला आनंद हा त्याचा भोग आहे. इंद्रियांकरवी मिळते तो विषय आहे, तो विषय भोगून घेतो तो. म्हणून समर्थ म्हणतात वायो पंचकी अंतःकरण पंचक. वायूचे 5 पंचक मानली जातात. वायू सुद्धा 5 प्रकारचा आहे. आम्ही प्रपंचामध्ये वायू सुद्धा पकडलेला आहे. किती प्रकारचे वायू आहेत? प्राण आहे, व्यान आहे, उदान आहे, समान आहे आणि अपान आहे. अशा प्रकारचे 5 वायू. समर्थ म्हणतात वायू पंचकी अंतःकरण पंचक. मिसळून फिरे निशंक. ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये सकळीक सावकाश पाहे श्रीराम. अंतःकरण पंचक आम्ही पाहिलं. अंतःकरण पंचकामध्ये अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे पंचक आलेले आहेत. अंतःकरण पंचक आणि हे दिले वायू पंचक. समर्थ म्हणतात आहे कर्म इंद्रिये लागवेगी जीव भोगी विषय लागी ऐसा उपाय जगी ईश्वरे केला श्रीराम. ईश्वरे केला म्हणजे मायेने केला. आता ईश्वर हा शब्द समर्थांनी इथे परब्रह्म तत्व म्हणून मानलेला नाहीये, वापरलेला नाही. ईश्वर हा शब्द समर्थांनी माया म्हणून वापरलेला आहे. समर्थ म्हणतात हे सगळी सृष्टी निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. कर्म इंद्रिय लागवेगी. कर्म इंद्रियाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या प्रकारचे काम करतो. कर्म इंद्रिय सुद्धा आमचे 5 आहे. जसे ज्ञान इंद्रिय 5 आहे तसे कर्मेंद्रिय सुद्धा आहे. कर्मेंद्रियामध्ये हात येतात, पाय येतात, म्हणजे 2 इंद्रिय हात आणि पाय. नंतर आम्ही बोलतो म्हणून मुख सुद्धा कर्मेंद्रियामध्ये येते आणि मलमूत्र विसर्जन केले जाते म्हणून त्यांना सुद्धा कर्मेंद्रिय म्हटल्या जाते. म्हणून अशा प्रकारचे 5 कर्मेंद्रिय आहे. या 5 कर्मेंद्रियांच्या माध्यमातून जीव भोगी विषय लागी ऐसा उपाय जगी ईश्वरे जगी. ईश्वरे केला. विषय निर्माण झाले बरवे. नाना प्रकारचे विषय निर्माण झाले. शरीरे विण कैसे भोगावे नाना शरीराचे गोवे या कारणे श्रीराम. नाना प्रकारचे शरीर निर्माण झाले. आता ते शरीर निर्माण झालं आणि ते शरीर त्या विषयांचा उपभोग घेतोय. प्रत्येक प्राणी आहे आणि प्रत्येक प्राण्याला आपापले अवयव आहे. त्या अवयवामध्ये ज्ञान आणि कर्म हे दोन्हीही त्यांच्याजवळ इंद्रिय आले आणि त्या इंद्रियाच्या माध्यमातून ते प्राणी त्यांचा आनंद ते निसर्गातून घेतात. सगळे प्राणी सगळ्या घेऊ शकत नाही, कारण काही प्राण्यांचा काही विषय आहे तर तो इतर प्राण्यांचा तो विषय नाही आहे. जसं उदाहरणार्थ आम्ही जर विचार केला की वाघ हा मांसाहारी आहे, त्यामुळे त्याला गवताची चव माहित नाही. आणि गाय ही मांसाहारी नसल्यामुळे
ती गवत खाणारी आहे, ती शाकाहारी आहे, ती भाजीपाला अमुक तमुक हे निसर्गाने निर्माण झालेले हे ज्या वस्तू आहेत त्याचं ती सेवन करते, म्हणून तिला मांसाहाराची चव माहीत नाही, तिला त्याचा भोग घेता येत नाही, कारण त्या जिभेला ते नाही पाहिजे. म्हणून परमेश्वराने प्रत्येक प्राण्यांना आपापले भोग निर्माण केले आणि ते प्राणी त्या माध्यमातून विषय सेवन करतात आणि आपला आनंद मिळवतात आणि आपलं जीवन जगतात. समर्थांनी किती त्याचा बारकाईने विचार केला असेल कल्पना करा. अस्ति मासांचे शरीर, त्यामध्ये गुणप्रकार, शरीरासारखे यंत्र आणिक नाही श्रीराम. आता आपल्याला माहित झालंय शरीरासारखं यंत्रच नाही. कॉम्प्युटर निर्माण झाले, यंत्र मानव निर्माण झाले, अनेक विज्ञानाने चमत्कार केले, मी नाही म्हणत नाही, विज्ञानाचे महान चमत्कार आहे, पण या चमत्कारापेक्षा ईश्वराने केलेला जो चमत्कार आहे तो लक्षोपटीने मोठा आहे, त्याची गणतीच करता येत नाही, एवढा मोठा चमत्कार आहे. आपल्या एकेका इंद्रियांना तोच विषय देणं केवढं कमाल आहे, केवढी कमाल त्याची आहे. डोळ्यांनी दिसणं, डोळ्यांमध्ये दिसण्यासाठी कुठली शक्ती आणाल, आम्ही ते इंद्रिय सुद्धा निर्माण करू शकत नाही. देह निर्माण करणं तो पुढचा भाग आहे. परमेश्वराने सर्व निर्माण केलं, त्यांना तो विषय भोगण्यासाठी, त्याला तो आनंद मिळण्यासाठी तशा प्रकारची शक्ती त्याला बहाल केली आहे. केवढं अगणित हे शरीर आहे आमचं. आपल्या ब्रेन मध्ये जर काही अडचण निर्माण झाली तर शरीराचा कुठला अवयव निकामी होईल डॉक्टर सुद्धा सांगू शकत नाही. ते म्हणतात हा इंद्रिय खराब झालेला, याचा अर्थ ही नस खराब झाली असली पाहिजे, त्याचं ऑपरेशन करून दुरुस्त करण्याचा केवळ प्रयत्न केला जातो. यश किती मिळते परमेश्वराला माहिती. म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेली ही संपूर्ण काया केवढी अद्भुत आहे. आमच्या पोटामध्ये अन्न आम्ही टाकतो, टाकण्याचं काम आमचे हात करतात, चावण्याचं काम आमचे दात करतात, गिळण्याचं काम आमचा घसा करतो, पण पचवण्याचं काम करण्याचं जे काम आहे ते मात्र तुमच्या हातात नाही. ते सुद्धा परमेश्वर पचवण्याचं सामर्थ्य निर्माण करतो. तसे तिथे इंद्रिय निर्माण केले आहे. ते आतमध्ये असलेली जी इंद्रिय आहे, अंतर इंद्रिय, त्याचा उल्लेखच नाहीये. आम्ही आमच्याकडनं जे त्याचा वापर करू शकतो त्या इंद्रियांना कर्मेंद्रिय, दशेंद्रिय म्हटलंय. पण पोटामध्ये असलेले जे काम आहे ते पोटामध्ये गेलेलं अन्न आपोआप पचवणे, तिथे जठराग्नी निर्माण करणे, अन्न पचल्यानंतर त्याचा रक्तामध्ये रूपांतर करणे, ते शुद्ध करण्यासाठी हृदयाकडे पाठवणे, शुद्ध झालेलं रक्त पूर्ण शरीरामध्ये सर्वत्र पसरवणे, किती मोठं काम. आणि ते सगळं बारकाईने भगवंतानी कसं प्रत्येकाच्या शरीरात केलं असेल, एकाच्या नाही, एक यंत्र तयार केलं नाही, एवढं मोठं अगाध असं यंत्र आमचं निर्माण केलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात शरीरासारखे यंत्र आणिक नाही, नाहीच आहे, पुन्हा निर्माण होणार नाही. शरीरासारखं शरीर सुद्धा कोणी निर्माण करू शकणार नाही. वडिलासारखा मुलगा नसतो, आईसारखी मुलगी नसते. ते दोन्ही देह भिन्न भिन्न असतात. एकामध्ये एक गुण असतात तर दुसऱ्यामध्ये दुसरे गुण असतात. एकाला गाता येते तर दुसऱ्याला नाचता येते. प्रत्येकाचे गुण भिन्न आहे. परमेश्वराने निर्माण केलेली ही अगाध लीला आहे. ऐसी शरीरे निर्माण केली, विषय भोगे वाढविली, लहान थोर निर्माण झाली, येणे प्रकारे श्रीराम. अस्ति मासांचे शरीरे निर्माण केली जगदीश्वरे, विवेके गुण विचारे करून या श्रीराम. अस्ति मासांचा पुतळा, जेणे ज्ञाने सकळ कळा, शरीर भेदे वेगळा, ठाई ठाई श्रीराम. आम्हाला तुम्ही सांगा की जर शरीर नसतं तर आत्म्याने त्या विषयाचा आनंद कसा घेतला असा सांगा.
म्हणून शरीर हे साधन आहे आणि ते अत्यंत महत्वाचं आहे. समर्थांनी म्हणजे इतर संतांपेक्षा समर्थांनी शरीराला फार जास्त महत्व दिलं. म्हणून व्यायाम करा, शरीर चांगलं ठेवा, आरोग्य संपन्न राहा, त्या शरीराकडनं चांगलं काम करून घ्या, आहे तितकं सार्थक करून घ्या. म्हणून त्यातल्या त्यात परमेश्वराने आम्हाला नरदेह दिलेला आहे, म्हणजे आमच्याजवळ विचारशक्ती दिली आहे, प्रगती करण्याची बुद्धी दिलेली आहे. म्हणून धन्य धन्य नरदेह आहे. म्हणून त्या नरदेहाचं जर आम्ही कल्याण केलं नाही, नरदेहाचं जर सार्थक केलं नाही, तर आमचा हा जो वेळ आहे तो फुकट जाईल. किती वेळा जन्माचे यावे, किती व्हावे फचित, अशी अवस्था आपली होईल. म्हणून पुन्हा जन्म नको आहे, पुन्हा या यातायाती नको आहे. या देहाचं सार्थक करायचं असेल, ही गाडी आम्हाला मिळाली आहे, त्या गाडीचं जास्तीत जास्त चांगल्या कामासाठी वापर करून घ्या. ही सुवर्ण संधी कशाला म्हणतात, तर नरदेह ही सुवर्ण संधी आहे. स्वर्ग आहे की नाही मला माहित नाही, पण परमेश्वराने नरदेह प्राप्त करून आम्हाला स्वर्गाचं सुखच दिलेलं आहे. स्वर्गामध्ये कुठलं सुख आहे, तर नरदेह प्राप्त झाला म्हणजे स्वर्गाचं सुख मिळालं आहे. आता त्या नरदेहाचं कोणी नरक केलं असेल तो भाग वेगळा. म्हणून ज्ञानी माणसाने, सज्जन माणसाने, साधकाने त्या नरदेहाचं कल्याण केलं पाहिजे आणि भगवंताची भक्ती केली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, तो भेद कार्य कारण, कार्य आणि कारण यानुसार त्या इंद्रियांचा भेद केला. त्याचा उदंड आहे गुण, सकल तीक्ष्ण बुद्धी विण, काय कळे श्रीराम. म्हणून आम्हाला सगळ्या गोष्टी कळू शकतात, पण त्यासाठी भगवंतांनी आम्हाला बुद्धी दिली पाहिजे. तो भेद आम्हाला कळला पाहिजे, कार्य कोणतं आहे आणि त्या कार्यामागचं कारण कोणतं आहे. तुकाराम महाराजांनी त्याचं अभंगाचं स्पष्टीकरण केलं आहे कार्यकारणा संदर्भातलं. डोळे भगवंतांनी दिले, ते कशासाठी दिले. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, त्या विठोबाचे गुणगान. आम्हाला भगवंतांनी जे इंद्रिय दिले ते त्याच्या सेवेसाठी दिलेले आहेत आणि त्याची सेवा करण्याने ते इंद्रिय धन्य होती. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहू. समर्थांनी अधिक किती स्पष्टीकरण केलं आहे, खूप सांगण्यासारखं आहे. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संपल की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.